मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना एकाच वेळी 2 महिन्याचे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती वितरित केला जाणार. एकाच वेळी 2 हप्ते महिलांना वितरित केले जाणार या संदर्भातील अपडेट आपण घेतलेली होती. मित्रांनो, याच्यामध्ये राष्ट्रीय प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून आक्षेप नोंदवण्यात आलेला होता आणि या आक्षेपामध्ये सांगितलेलं होते की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता म्हणजे चालू महिन्याचा हप्ता आणि मागच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता जर वितरित केला गेला तर याचा प्रत्यक्ष हा निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकाच वेळेस वितरण करण्यासाठी म्हणजे करण्यात येऊ नये, त्याचा प्रत्यक्ष फायदा हा सरकारला होऊ शकतो. त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो चालू महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी बंधनं ही राज्य सरकारवर घालण्यात आलेली आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हाच हप्ता आता वितरित व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आजपासून 13 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणीचा हा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हा हप्ता वितरित होत असताना ज्या लाडक्या बहिणींनी आपली KYC पूर्ण केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी स्क्रुटनीमध्ये परिपूर्ण बसलेल्या आहेत, योजनेच्या नियमामध्ये पूर्णपणे बसलेल्या आहेत, ज्यांनी आपली KYC केलेली आहे, अशाच महिलांना हा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये पात्र असून देखील आलेला नव्हता, जवळजवळ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा 60 ते 65% महिलांना वितरित करण्यात आलेला होता आणि ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना निधीअभावी हा हप्ता वितरण करण्याचा बाकी होता, त्या देखील महिलांना या हप्त्याबरोबर मागच्या देखील हप्त्याचे जे पैसे आहेत त्या पैसे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता हा हप्ता डिसेंबर महिन्याचा वितरित करण्यात येईल आणि लगेचच नंतर जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता हा लगोलग त्यांना वाटप करण्यात येईल. मित्रांनो, एकाच वेळेस 3,000 तर नाही, पण एका वेळेस 1,500 मात्र लाडक्या बहिणींना नक्कीच संक्रांतीपूर्वी हे मिळणार आहेत आणि त्याची प्रक्रिया देखील आता सुरुवात झालेली आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.